गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरून धुळ्यात राडा। एसआरपीएफ जवानाला बेदम मारहाण। धुळे शहरातील एसआरपीएफ गॅस एजन्सी बाहेर आज घरगुती गॅस सिलेंडर मिळविण्यावरून नागरिक आणि जवानांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळाला। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचे परिणाम आता थेट सर्वसामान्यांना सोसावे लागत असून गॅस मिळविण्यासाठी झालेली गर्दी आणि जवानांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचे पर्यावसान मोठ्या हाणामारीत झाले। या गोंधळात एका एसआरपीएफ जवानाला संतप्त जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली। गॅस एजन्सी बाहेर झालेल्या राड्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला। सध्या पोलीस प्रशासनाच्या देखरेखीखाली काही आणि कडक बंदोबस्तात गॅसचे वितरण सुरू करण्यात आले असून या राड्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। गॅस वाटप केंद्र सारखी ग्रुपच्या जे पेट्रोल पंपाजवळ आहे तिथे वाटप चालू असताना आम्ही लाईनीमध्ये उभे होतो। काही लोक बाहेर होते, काही मध्ये होते। एक कर्मचारी मध्ये घुसला, तो पण पोलीस कर्मचारी होता आणि त्यांचा इन्चार्ज जो आहे इथला तो सिव्हिल ड्रेस मध्ये असल्यामुळे त्यांनी त्याला फक्त एवढं सांगितलं तू बाजूला हो। तर त्याला राग आला आणि त्या माणसाला हाताला धरून बाहेर फेकलं आणि सगळ्यांनी त्यांच्या 4-5 कर्मचाऱ्यांनी मिळून त्या कर्मचाऱ्याला खाली झोपून मारलं। हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे।